सिग्नल येतोय. लेट्स प्ले. मॅचला होईल इथे सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू दुसऱ्या दिवसातील गोलंदाज पंकज कांबळे राईट मोर विकेटने. पहिला बॉल हाफ बॉल होता. शॉट ऑफ गुडलिनचा चेंडू फ्रंट फुटवर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होणार नाहीये. पहिला चेंडू चाललाय निर्धाव. चांगली लाईन. पहिला चेंडू टाकत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पंकज कांबळे जो साखरपा संघाचा गोलंदाज आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वर दाखल झाला आणि पहिला चेंडू इथे खेळत असताना प्रवीण विटमल बीट देखील होतोय. पुढचा चेंडू असेल पंकजचा प्रवीण साडी. यावेळी ऑन साईडला शफल झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला इथे दिशा दिली. शॉट लॉंग लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक रन इथे कंप्लीट होईल. पहिली चिकी सिंगल इथे घेतली जाते. धाव संख्येचा श्री गणेश होईल आणि आता एक धाव प्रवीणच्या खात्यात देखील येते. दोन चेंडू त्याने फेस केलेत. पहिला बॉल त्याने इथे डॉट काढला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेतोय. सिंगलने इथे धावसंख्येचा झालाय श्री गणेशा. एक रन स्कोर कार्डवर पहिल्या डावात बॅटिंग करत असताना रुद्र स्पोर्ट्स चिपळूणचा संघ. पंकज राईटम ओव्हर दी विकेटने. यावी संतोष साडी. फुलरलिनचा बॉल ऑन साईडला. प्रॉपर टायमिंग जुळलंय का? पण यावेळी हवेत आहे चेंडू. चांगला झेल. बॅटमनचा संपेल खेळ. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. आउट. गोल्डन डक. शून्याचा चष्मा घालून परतावं लागेल. संतोष विटमल माघारी परततोय. पहिला धक्का इथे बसेल ऑन साईडला. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. चांगलं जजमेंट आणि ते घेतलाय झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय रुद्र अकॅडमी चिपळूणला. धावसंख्या स्कोर कार्डवर एक. फुलरलिनचा बॉल होता. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवायची होती परंतु आता पहिला धक्का इथे माघारी परतलाय. पहिला धक्का संतोष विटमल गोल्डन डक. एक चेंडू त्याने फेस केलाय. शून्याचा चष्मा त्याने परिधान केला आणि आता तो माघारी परतलाय. बॉडी लँग्वेज सांगते नाराज आहे आपल्या खेळीवर. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलंय. पॉवर प्लेमध्ये खेळायचं होतं. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन इथे दाखवलंय. एक चांगला झेल. क्रिकेटच्या पटलावर कॅचेस विन द मॅचेस. पकडो क्या जीतो मॅच. झेल तुम्हाला घ्यावी लागतात आणि एक चांगला झेल इथे घेतलाय. अचूकता इथे दाखवली गेली. कमबॅक केलं जात आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर गोलंदाज पंकज कांबळेच्या माध्यमातून निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आणि आता पुढच्या चेंडूसाठी तो सज्ज झालाय. यावेळी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह इथे केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. थोडंसं फंबल. दुसरी धावबाद होईल का? परंतु दोन धावा इथे पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील इथे दोन. नवीन बॅट्समन आसद साबळे सध्या नवीन फलंदाजाच्या भूमिकेत आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे दोन धावा आता घेतल्यात प्रवीणने. त्याच्या खात्यात इथे दोन धावा ॲड होतील. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 3. पहिलं षटक पंकज कांबळे. अतिशय चांगली लाईन. खूप चांगला रिदम इथे आहे गोलंदाज पंकजचा. पंकजचा हा चेंडू यावेळी देखील हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहे. ही ते काय घडतंय? घेतला परंतु लास्ट मुमेंटला झेल ही ते सुटला आणि त्यानंतर श्वास कुठेतरी रोखला होता बॅट्समनचा परंतु त्याचा दबाव आता कुठेतरी रिलीज झाला असेल. धावा मिळतील इथे दोन. कॅच इथे सोडलाय. महत्त्वपूर्ण झेल. दुसरा गडी ते बाद होऊ शकला असता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर थोडंसं खराब फिल्डिंग आणि यावेळी जीवनदान मिळतंय. फलंदाज प्रवीणला. दोन धावा तो इथे पूर्ण करतो आणि टीमची टोटल आता स्कोर कार्डवर पोहोचली आहे 5 धावा. थोडीशी चूक परंतु क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे. ज्यावेळी तुम्ही चूक करता कुठेतरी ती छोटीशी चूक देखील तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकते आणि त्यामुळे चांगला खेळ इथे करावा लागेल. पंकज गोलंदाजी मार्कवरून सज्ज झालाय. फलंदाज प्रवीण साडी. यावेळी हाफ ट्रॅकर होता. लवकर ओळखला. पिक केला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला चेंडू. हवाई हल्ला. 6 धावांसाठी हा षटकार येतोय. प्रवीणच्या बॅटमधून षटकार. बॅट्समन प्रवीणने आता कुठेतरी गिअर चेंज केला असंच म्हणावं लागेल. चांगला स्ट्रोक. लवकर पिक केला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू त्याला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून 6 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या स्कोर कार्डवर या षटकाराने आता 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे आता संपलाय. पहिल्या षटकात एक गडी ते गमावला गेला. 11 धावा इथे खर्च करतोय. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी ते माघारी परतला. संतोष विटमल थोडंसं नाराज केले कारण अपेक्षा होत्या सलामीला आल्यानंतर परंतु एक चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवर तो बाद झालाय. गोल्डन डक देखील झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय आसद साबळे जो चांगली साथ देईल प्रवीण विटमलला. सध्या एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही आहे. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचली जाते आहे. दर्शनाताई पवार गुणलेखिकाच्या भूमिकेत आहेत.
त्याचबरोबर खूप चांगलं कॅमेरा वर्क ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in द्वारा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता आणि घर बसल्या जे मायबाप क्रीडारसिक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्यासोबत समालोचन कक्षात आमचे गुरुवर्य समालोचक दीपक कांबळे सर देखील आहेत, त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या षटकाच्या दिशेने आपण जर विचार केला तर गोलंदाजी माग वय येतोय. गोलंदाज स्वतः संघनायकाच्या भूमिकेत असणारा मारुती वाघमारे, मॅन फ्रॉम साकरपा, आणखीन एक अनुभवी खेळाडू, परंतु त्याच्या समोर असेल आता पहिला चेंडू ते फेस करेल डावकुऱ्या हाताचा खेळाडू असद साबळे, मॅन फ्रॉम चिपळूणमधून हा खेळाडू दाखल झालाय. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 11. पॉवर प्लेचं दुसरं षटक छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून मारुती टू असद, पहिला चेंडू ते फेस करेल. याबी अकुटप्प्याचा चेंडू, आणखीन एक हवाई हल्ला, असदच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉल. 6 धावांसाठी हा षटकार, अतिशय चांगला स्ट्रोक. अकुटप्प्याचा चेंडू होता. मारुतीचं स्वागत इथे केलं आणि त्यानंतर तो सांगतोय स्वॅगसे नाही तर षटकाराने तुमचं स्वागत केलं जाणार आहे. आणि या षटकाराने आता धावसंख्या पुढे सरकली आहे स्कोर कार्डवर 17 धावा, 17 लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर असदने आपली पॉवर दाखवली आहे असंच म्हणावं लागेल. जणू काही डगआउटमधून सेट होऊन आलाय की काय, आणि पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला षटकार. असद पुन्हा एकदा सज्ज होईल, परंतु मारुती देखील तेवढाच अष्टपैलू गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याचा हा चेंडू लेग ब्रेक केलाय, यावेळी हवेत खेळलाय टिट फॉर टॅट. तू मला षटकार मारलायस पण तू मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये हेच इथे दाखवलं जात आहे. पहिल्या चेंडूवर वार झाला परंतु आता होतोय पलटवार आणि आता दुसरा घडी माघारी परतोय. असद साबळे बॅक टू दी पवेलियन, आउट. हवेत खेळला होता फटका, काही काळ हवेत राहिला चेंडू. ऑन साईडला मनगटाचा चांगला वापर केला होता परंतु प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकले नाहीये. दुसरा धक्का बसेल रुद्र अकॅडमी चिपळूण संघाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा, 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पॉवर प्लेमध्ये आता गोलंदाज देखील पॉवर दाखवत आहेत. कमबॅक केलं जाते, एक तुझा तर एक माझा हेच समीकरण आपल्याला सध्या पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. दुसरा गडी ते गमावला गेलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. टॉस जिंकल्यानंतर न्यूज चॅलेंजर्स साखरपा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या षटकात मोठा धक्का दिला गेला. संतोष विटमलच्या रूपाने पंकज कांबळेने एक गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकात आता षटकार लगावल्यानंतर लगेचच मारुती देखील पंकजच्या पावलावर पाऊल ठेवतोय आणि दुसरा धक्का देतोय. असंच साबळे इथे माघारी परतलाय. न्यू बॅट्समन असेल अमेय ऑन स्ट्राईक. आम्ही ऑन साईडला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, शॉट पुल करायचा होता पण ऑन ड्राईव्ह इथे केलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवर येतोय, फेकी केली जाते, धावबाद होईल का, पण तू इथे असेल स्ट्रॉंग अपील. पंच अपील इथे फेटाळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली, चाणक्य नीती इथे पाहायला मिळाली, कल्पकता तत्परता क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची राहते आणि 2 धावा इथे फार वेगाने पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी आता धावसंख्या पुढे सरकेल स्कोर कार्डवर 19 धावा. 2 गडी ते गमावलेत. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना रुद्र अकॅडमी चिपळूणचा संघ न्यू चॅलेंजर्स साखरपाच्या विरोधात एक मोठी लढत आम्ही घेऊन आलोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे. या संपूर्ण स्पर्धेचे पुरस्कर्ते नामदार श्री उदयजी सामंत साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी फुल टॉस बॉल होता, फुलर लेनचा बॉल होता, त्याला दिशा दिली आहे एक्स्ट्रा कव्हरला. अलॉंग दी कार्पेटने दणदण करत चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु इथे यावेळी ही शर्यत जिंकली आहे चेंडूने आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय. आक्रमण केलं जात आहे. विकेट इथे घेतली होती मारुतीने, परंतु त्यानंतर आता नवीन फलंदाज आम्ही सांगतोय की दबाव नाही आहे, इथे चांगली बॅटिंग करायची आहे. 2 गडी कदाचित मागे परतले असतील परंतु मी आत्मविश्वासाने इथे बॅटिंग करणाऱ्या माझ्या संघाला धावा मला मधून द्यायच्यात आणि तेच सध्या तो आपल्या बॅटमधून दाखवून देतोय मारुती. याच दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी देखील घुटना टेक, तमाशा देख, प्रॉपर टायमिंग. यावेळी उडवलाय लॉंग लेग, डीप मधून चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय बॉलला. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार अमेय पालकरच्या बॅटमधून. अमेय ऑन फायर असंच म्हणावं लागेल. 1 चौकार 1 षटकार. खराब चेंडूचा चांगला समाचार इथे घेतला जातोय. खराब चेंडू होता, थोडासा आखूटप्प्याचा टाकला गेला आणि त्याला प्रॉपर टायमिंग मनगटाचा चांगला वापर केलाय. षटकाराने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. टीमची टोटल 29 धावा, 2 गडी बाद. मारुती यावेळी राईट ओव्हर दी विकेट येईल.
यावेळी देखील अकुटप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटला दिशा दिली आहे. संयम इथे दाखवला आहे. टी फॉर टेम्परामेंट, पी फॉर पेशन्स. स्वभाव आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात. या आधीच्या चेंडूवर षटकार त्याने मारला होता, परंतु त्यानंतर तो सांगतोय की येस मला आता एकेरी धाव घेऊन स्ट्राईक देखील रोटेट करायची आहे. क्रिकेटच्या पटलावर षटकार चौकार एवढंच महत्त्व एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांना देखील आहे, हेच इथे पाहायला मिळालं. आणि ज्यावेळी तुम्ही षटकार चौकार मारता त्यानंतर तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेता त्यावेळी एक चांगला खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. एक धाव इथे मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेचा खेळ इथे संपलाय आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या 15.00च्या सरासरीने 30 धावा 2 गडी बाद. एक चांगला स्टार्ट इथे दिला गेलाय. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. रुद्र अकॅडमी चिपळूणच्या माध्यमातून संघनायक राजा चव्हाण यांचा हा संघ चिपळूणमधून दाखल झाला आहे. अनेक दिग्गज खेळाडू या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर न्यू चॅलेंजर्स साखरपा हा देखील साखरपा विभागातील एक मोठा संघ आहे आणि दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे असताना ही मॅच मात्र एक मोठी मॅच मायबाप क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल, यामध्ये कोणताही डाऊट नाही आहे. तिसरं षटक इथे सुरू होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. समालोचन कक्षात आपण पाहतोय बलरामजी गोतवडेकर सर देखील आहेत, त्याचबरोबर संजयजी नाईक सर देखील आहेत, आमचे गुणलेखक सुयोग देवस्थळी देखील आहेत, दर्शनाताई पवार, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समालोचक दीपक कांबळे सर देखील आहेत. त्यांना देखील आपण या संपूर्ण स्पर्धेत ऐकणार आहोत. पंकज येतोय षटक क्रमांक 3 साठी. वैयक्तिक कोट्यातले दुसरं षटक तो घेऊन येतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल अमेय पारकर. यावेळी फुलरलींचा बॉल ओर पिच चेंडू होता. हलक्या हाताने दिशा दिली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने येतोय चेंडू, जिथे कुणाल शिंदे क्षेत्ररक्षण करतोय. 1 रन इथे घेतली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक इथे रोटेट होईल. 1 धाव इथे घेतल्यानंतर आता धावसंख्येच्या दरम्यान आपण विचार केला तर धावा झाल्या तर 31 धावा तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. थोडासा उशिराने हातचा हा सामना सुरू झाला. दुसरा दिवस या स्पर्धेचा. येणाऱ्या 22 फेब्रुवारीपासून रत्नागिरीतील एक नामांकित स्पर्धा, महाराष्ट्रातील अग्र नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा अर्थातच ओम साई स्पोर्ट्स आयोजित नामदार उदयजी सामंत साहेब पुरस्कृत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या भेटीला येते. आणि क्रिकेटवर आपण खूप प्रेम करतो. क्रिकेटचे निस्सीम आपण भक्त आहोत, चाहते आहोत आणि तोच क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात आपल्याला पाहायला देखील मिळेल. धावसंख्या सध्या स्कोरकार्डवर 31 धावा. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. समालोचन कक्षाच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पंकज कांबळे टू प्रवीण. पंकजचा हा बॉल यावेळी देखील हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु जजमेंट होणार नाही आहे. त्याच्या डोक्यावरून चाललाय चेंडू. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय. यावेळी येतोय प्रवीण विटमलच्या बॅटमधून. शानदार दमदार हा षटकार. 6 धावा. बॉलला पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॅटिंग केली जाते आहे प्रवीण विटमलच्या माध्यमातून. आत्तापर्यंत त्याने चेंडू फेस केलेत 6 आणि 6 चेंडू फेस करत असताना तो घेतोय तब्बल 17 धावांवर. तर दुसऱ्या बाजूला अमेय पालकर चेंडू फेस केले त्याने आत्तापर्यंत 5 आणि तो खेळतोय तब्बल 14 धावांवर. चांगली इनिंग इथे पेश केली जाते. एक भागीदारी जी गरजेची होती आणि तीच सध्या मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी करून देतात. ही संघासाठी असलेली कमिटमेंट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर तेवढी चांगली गोलंदाजी करतायत. पंकज असेल किंवा मारुती असेल. न्यू चॅलेंजर्स साखरपाचे गोलंदाज पंकजचा हा चेंडू. यावेळी फुलरलेनचा बॉल होता. यावेळी ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या दिशेने या चेंडूला दिशा दिली. मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. ओर पिच चेंडू पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेटने चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला, जिथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. प्रवीणच्या माध्यमातून त्याच्या खात्यात ॲड होतील 2 धावाने. आता पुढच्या चेंडूसाठी तो सज्ज झालाय. यावेळी मात्र लाईन चांगली आहे. थोडासा बाउन्स होतोय चेंडू. बीट झालाय प्रवीणसाठी. यावेळी जर आपण पाहिलं थोडासा कमी गतीचा चेंडू टाकला गेला. थोडासा बाउन्स देखील करतोय गोलंदाज पंकज. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं आणि तिथे त्याने धावा खर्च केल्या होत्या 11, परंतु या षटकात आता तो एक षटकार जरूर लागावला गेला परंतु कमबॅक करतोय. प्रवीणसाठी असेल हा बॉल. यावेळी देखील फुलरलेनचा बॉल. बीट झालाय प्रवीण. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होणार नाहीये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू टोक क्रशिंग यॉर्कर इथे टाकायचा होता, परंतु आपण पाहिलं तर फुलरलेनचा बॉल बॅटच्या अगदी जवळून गेला. बीट झालाय फलंदाज प्रवीण विटमल. लगातारच्या 2 चेंडूवर त्याला बीट करण्यात यशस्वी झालाय पंकज कांबळे. चांगली बॉलिंग. कमबॅक केलं इथे चांगल्या पद्धतीने. यावेळी देखील चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय चेंडूला. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार.
चौकार आणि षटकारांची भाषा बोलतात आता दोन्ही खेळाडू असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतल्या प्रवीणने, निष्प्रभ ठरलाय गोलंदाज पंकज. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं हेच त्याने मनात ठरवलं आणि तशीच तो सध्या बॅटिंग करतोय. परंतु 2 चेंडू त्याने निर्धाव पद्धतीने खेळले होते. त्यानंतर तो सांगतोय की 2 चेंडू जरूर निर्धाव गेले असतील, परंतु माझ्यातलं सामर्थ्य इथे मी दाखवून देणार आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ ते येतोय संपुष्टात. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. पहिल्या डाबातल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल स्कोर कार्डवर धावसंख्या 45 धावा, 2 गडी बाद. रुद्र अकॅडमी चिपळूण रन रेट जर आपण पाहिला या 3 षटकांच्या दरम्यान तर सध्या आपण 11.25 ची सरासरी पाहतोय. पहिल्या 3 षटकांच्या दरम्यान एक चांगला फ्लाइंग स्टार्ट, अतिशय दर्जेदार स्टार्ट इथे दिलाय दोन्ही बॅट्समननी, प्रवीण विटमळ आणि त्याच्याबरोबर अमेय पालकर. संतोष विटमलने थोडंसं नाराज केलं. आसदने 2 चेंडू फेस करत असताना 1 षटकार लगावला, त्यानंतर तो डगआउटमध्ये परतलाय. परंतु इथे आता अमेय पालकर असेल षटक क्रमांक 4च्या पहिल्या चेंडूसाठी स्ट्रायकिंग एंडला, जिथे गोलंदाज सज्ज झालाय सुमित वागदरे. सुमितचा पहिला चेंडू फुलरलींचा बॉल होता. बॅटची आतली कडा घेऊन अलॉंग दी कार्पेटने चेंडू येतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, जिथे बाउंड्री लाईनवर खूप चांगली फिल्डिंग केली जाते. कुणाल शिंदे फार वेगाने चेंडूवर आला, चांगली फिल्डिंग. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा ॲड होतील अमेय पालकरच्या खात्यात आणि त्यानंतर 2 धावा आणि धावसंख्या देखील पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 47 धावा, 47 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाज सुमित वागदरे. 4थ्या षटकातला पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला असेल इथे अमेय पालकर. अमेयसाठी हा चेंडू फार वेगाने टाकलाय. आउटसाईड ऑफ स्टंप इथे शफल झाला होता. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु यावेळी नियंत्रण नव्हतं. चेंडू चाललाय निर्धाव. बीट केलं इथे फलंदाजाला. कुठेतरी मनसुबा ओळखला होता फलंदाजाचा आणि त्यानंतर अतिशय नियोजनबद्ध असा हा चेंडू इथे डिलिव्हर्ड केलाय गोलंदाज सुमित वागदरेने. 4थं षटक स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल अमेय. विस्फोटक खेळाडू आहे, डावकुऱ्या हाताचा खेळाडू. यावेळी इनसाइड आउट खेळ आहे, परंतु डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फार वेगाने होतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. कव्हर्समध्ये किंवा डीप कव्हर्सला चेंडू गेला, जिथे क्षेत्ररक्षकाने फार वेगाने चेंडूला थांबवलं आणि त्यानंतर 2 धावा इथे फलंदाज पूर्ण देखील करतात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळलं जाते. जसा चेंडू तसा फटका इथे सजवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक चांगली पार्टनरशिप सध्या मैदानाच्या आतमध्ये बनवतायत. 49 धावा स्कोर कार्डवर 4थ्या षटकाचा खेळ सध्या चालू आहे. 2 गडे आत्तापर्यंत गमावलेत. न्यू चॅलेंजर्स साखरपाच्या विरोधात रुद्र अकॅडमी चिपळूणचा संघ सध्या मैदानात बॅटिंग करतोय. आम्ही स्ट्रायकिंग एंडला. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला होता, परंतु त्यानंतर जसा का फलंदाज शफल झाला हे पाहिलं गोलंदाजाने आणि थोडासा चेंडू फलंदाजाच्या बाहेर ठेवला. अगदी 5व्या स्टंपवर इथे चेंडू डिलिव्हर केला गेला. हा चेंडू येते इथे निर्धाव. म्हणजे आता गोलंदाज सुमित देखील कुठेतरी टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देतोय. 1 चेंडूवर धाव घेतल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकायचा. आतापर्यंत 4 चेंडू टाकत असताना तसंच समीकरण कार्डवर 49 धावा, 2 गडी बाद. सुमितचा चेंडू आमदा होईल. धावबादची आहे संधी, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. काय धावलाय प्रवीण. ज्या पद्धतीने इथे कॉल दिला गेला अमेयच्या माध्यमातून आणि अक्षरशः डेंजर एंडला धावत होता प्रवीण विटमल, परंतु 2 धावा इथे फार वेगाने चित्त्याच्या चपळाईने त्याने पूर्ण देखील केल्या. क्रिकेटच्या पटलावर फिटनेसला देखील तेवढंच महत्त्व आहे. 2 धावा किंवा 3 धावा ज्यावेळी तुम्ही धावून पूर्ण करता त्यावेळी तुम्हाला तुमचा फिटनेस देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ठेवावा लागतो. त्याचवेळी तुम्ही 3 किंवा 4 धावा देखील धावून काढू शकता. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 51. सुमितचा पुढचा चेंडू अमेयसाठी. यावेळी लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळी चूक केली जाणार नाहीये. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला एक चांगला झेल. बॅट्समन आउट होतोय. 3रा धक्का बसेल रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाला. फलंदाज अमेय पालकर बॅक टू दी पवेलियन आउट. 3रा गडी ते गमावलाय. लोअर फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट करायचं होतं एका मोठ्या स्ट्रोकमध्ये, परंतु प्रॉपर टायमिंग इथे नव्हतं आणि त्यानंतर डीप मिड विकेटला एक चांगला झेल घेतला गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4थ्या षटकाचा खेळ ते होतोय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण विचारात घेतली तर धावा झाल्या स्कोर कार्डवर. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना रुद्र अकॅडमी चिपळूणची 3 गडी गमावल्यानंतर 51 धावा. अर्धशतक संघाचं सध्या
धाव फलकावर लागले. अजूनही 2 षटकांचा खेळ सुरू इथे राहणार आहे, कारण अजूनही 2 षटके इथे टाकायचे असतील. या शेवटच्या 2 षटकांमध्ये डेड स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग अजूनही करावी लागेल, कारण एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने तुम्हाला जायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला न्यू चॅलेंजर्स साखरपा संघात देखील अनेक दिग्गज खेळाडू आहेत, त्यामुळे दुसऱ्या डावात देखील जशाच तसं प्रत्युत्तर दिले जाईल का, अनेक प्रश्न आहेत आणि या मॅचच्या दरम्यान या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. मॅन फ्रॉम गुवागर कुंदन रोहिलकर या खेळाडूने देखील सर्वाधिक प्रभावित केलंय, इम्प्रेस केलं यंदाच्या हंगामात. अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात आणि सध्या तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. प्रवीण विटमलच्या बरोबरीने दाखल झालाय, तर 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सागर हातीसकर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून 5वं षटक इथे सुरू करेल. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण विटमळ जो आतापर्यंत अतिशय दर्जेदार बॅटिंग करतोय. पहिला चेंडू ते फेस करेल. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेन थोडासा बाहेर जातोय, पंच इथे दंडित करतील. वाईडचा इशारा आलाय, थोडीशी लाईन खराब बनावी लागेल. विकेटच्या थोडासा बाहेर चेंडू डिलिव्हर केला आणि त्यामुळे पंच इथे दंडित करतील. गोलंदाज सागर हातीसकरला हा चेंडू इथे वाईड, त्यामुळे अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यात होईल ॲड. आणि आता एकेरी धावेने धावसंख्या 52 धावा. यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू होता, हवेत खेळलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका प्रवीण विटमलच्या बॅटमधून 6 धावांसाठी हा षटकार. मोठा स्ट्रोक इथे सजवलाय. अतिशय दर्जेदार बॅटिंग इथे करतोय. प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय. खराब चेंडू जसा काय येतोय तसा लगेचच त्याच्यावर वार केला जातोय. आणि यावेळी देखील आपण पाहिलं तर षटकार इथे लगावलाय प्रवीण विटमलने आणि त्याच्या वैयक्तिक धावसंख्या जर आत्तापर्यंत आपण पाहिल्या तर तो खेळतोय 31 धावांवर. चांगली इनिंग त्याने पेश केली आहे. अतिशय चांगली बॅटिंग तो सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. का मी सलामीला आलोय आणि माझं काम काय होतं सलामीला आल्यानंतर तोच रोल मला इथे पूर्ण करायचा आहे हे तो सध्या सांगतोय. आणि सध्याच इथे सागर सज्ज झालाय. यावेळी देखील फुलरलेनचा बॉल होता, हवाई हल्ला, या चेंडूला देखील पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. 6 धावांसाठी काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. प्रवीणच्या बॅटमधून प्रवीण इथे थांबणार नाहीये. बॅक टू बॅकचे मोठे हल्ले तो करतोय. संधी इथे दिली जात नाही गोलंदाजांना. आणि बॅक टू बॅकच्या दुसऱ्या षटकारानंतर या 6 धावांनी धावसंख्या आता पोहोचली आहे स्कोर कार्डवर तब्बल 64 धावा. काय बॅटिंग इथे करतोय, काय इनिंग इथे पेश केली जाते. डावाची सगळी सूत्र माझ्या हातात मी घेतली आहेत. वाडा कोणाचाही असो, राडा मात्र मलाच करायचा आहे हेच इथे तो दाखवतोय. आणि आता धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 64 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 64 धावा. सागरवर इथे आक्रमण केलं जात आहे. सागर देखील कमबॅक करेल, कारण त्याच्याकडे देखील अनुभव आहे. राईट अराउंड विकेटने तो यावेळी प्रवीणसाठी हा चेंडू यावेळी मात्र पॅडवर आदळतोय. LBWचं अपील देखील केलं जाते, परंतु पंच यावेळी अपील फेटाळून लावतील. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे संघाच्या खात्यात ॲड होईल. यावेळी थोडंसं कमबॅक केलंय. अराउंड विकेटने टाकलेला चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप शपल होऊन ऑन साईडला खेळायचा होता प्रवीणला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे होऊ शकला नाहीये. चेंडू इथे गेला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि त्यानंतर 1 धाव लेग बायच्या स्वरूपात संघाच्या खात्यात ॲड होईल. 65 रन्स, 65 धावा. आणि त्या स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय कुंदन रोहिलकर जो पहिला चेंडू इथे फेस करेल सागर हातीसकरच्या विरोधात. सागरचा हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आमच्या समालोचन कक्षाला. नतमस्तक होतोय चेंडू सरळ अगदी समोरच्या दिशेने. ओव्हर दी बॉलर हेड, डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी हा षटकार. कुंदनच्या बॅटमधून 6 धावा. कुंदन रोहिलकर पहिला चेंडू इथे फेस करत होता. या खेळाडूबद्दल मी थोडीशी चर्चा केली, कारण यंदाच्या हंगामात भरपूर इम्प्रेस केलंय. आणि पहिला चेंडू फेस करत असताना सर वीरेंद्र सेहवाग सरांची आठवण त्याने करून दिली आहे. 6 धावांसाठी त्याने षटकार इथे लगावलाय. आणि या षटकाराने आता धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 71 धावा. सागरवर कुठेतरी आक्रमण केलं जात आहे, परंतु या आक्रमणाच्या काळात आणखीन एक मोठा स्ट्रोक इथे खेळलाय. यावेळी देखील काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर कुंदनच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. 6 धावांसाठी हा षटकार. बॅक टू बॅकचा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. काय बॅटिंग केली जाते. डगआउटमधूनच सेट होऊन आलेत हे फलंदाज असंच म्हणावं लागेल. आणि या षटकाराने आता धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 77 धावा. 77 लॉस ऑफ 3 विकेट्स.
महागडा ठरलाय गोलंदाज सागर हातीसकर. 5व्या षटकात अक्षरशः बरसलाय कुंदन. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल, परंतु सागरला इथे कमबॅक करावं लागेल. राईट आरामडी विकेटने हा चेंडू यावेळी इनसाइड आउट खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने केला फटका. 1 रन इथे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि आता 2 धावा देखील यशस्वीपणे पूर्ण करतात. शेवटच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक, दिशा दिली चेंडूला लॉंग ऑफ मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडूला फेक केली. तद्वार 2 धावा इथे अर्जित केल्यात. 5व्या षटकाचा खेळ इथे संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या तब्बल पोहोचली 79 धावा, 3 गडी बाद, 79 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट मॅचसाठी इथे कॉल असेल मॅडी 11 फायटर चिपळूण आणि त्यांच्या विरोधात हातखंबा वॉरियर्स. मॅडी 11 फायटर चिपळूण आणि हातखंबा वॉरियर्स दोन्ही संघनायक. आपण समालोचन कक्षात संपर्क साधा. आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे सुपूर्द करा. 11 फायटर चिपळूण आणि त्यांच्या विरोधात हातखंबा वॉरियर्स दोन्ही संघनायक. आपल्याला विनंती आहे आपण लगेचच रिपोर्टिंग करा. मॅचच्या दिशेने जाऊया. तब्बल धावा झाल्यात 79. अतिशय चांगली इनिंग इथे पेश करतोय. सध्या सेट झालाय प्रवीण विटमल आणि त्याच्याबरोबर कुंदन रोहिलकर. 3 चेंडू त्याने फेस केले, 14 धावा त्याच्या खात्यात. काय बॅटिंग केली आहे कुंदनने. अतिशय चांगली इनिंग इथे पेश करतायत दोन्ही बॅट्समन. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज सुमित वागदरे. ज्या खेळाडूने या डावात 1 षटक टाकत असताना 6 धावा इथे खर्च केल्या होत्या आणि त्या गोलंदाजावर आता विश्वास दाखवलाय. परंतु समोर असेल एक मोठा खेळाडू आतापर्यंत जो बाहेरी पडलाय प्रवीण विटमल. इथे आक्रमण करेल का. 6व्या षटकातला पहिला चेंडू, पुलरलिनचा बॉल पॅडवर इथे चेंडू आदळतो आणि त्यानंतर काय होतंय. फलंदाज प्रवीण विटमल LBW लेग बिफोर दी विकेट. माघारी परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. 4था धक्का बसतोय. अतिशय महत्वाची विकेट, एक मोठी विकेट गोलंदाज सुमित वागदरेच्या खात्यात इथे ऍड होईल आणि आता संघाला बसतो एक मोठा धक्का. प्रवीण इथे माघारी परतलाय, परंतु चांगली इनिंग त्याने पेश केली. अतिशय दर्जेदार बॅटिंग तिने केली. 14 चेंडू फेस केलेत आणि 37 धावांची एक लाजवाब इनिंग त्याने पेश केली आणि आता तो बाद देखील झालाय. नवीन बॅट्समन असेल हनीफ रुमानी. आणखीन एक मोठं नाव आहे चिपळूण विभागातील एक मोठा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. परंतु कौतुक करावं लागेल सुमित वागदरेचं, ज्या खेळाडूने एका सेट बॅट्समनला एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या खात्यात मिळवली आहे आणि फलंदाजाला इथे पाठवलंय डगआउटमध्ये. 37 धावांवर इथे वैयक्तिक बाद झालाय प्रवीण विटमल आणि आता त्याच्या जागी आलाय हनीफ रुमानी, जो असेल आता स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू इथे तो फेस करेल. दुसऱ्या बाजूला आहे कुंदन रोहिलकर, ज्याने 3 चेंडूंचा सामना केलाय. 14 धावांवर तो बॅटिंग करतोय. डावातलं शेवटचं षटक सध्या चालू असताना सुमित वागदरे. हनीफसाठी पहिला चेंडू असेल. हनीफ ऑन स्ट्राईक सुमितच्या विरोधात. सुमितचा हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. टप्पा घेतल्यानंतर थोडीशी गती जास्त होती आणि त्यामुळे लगेचच यष्टीरक्षकाच्या हातात झालाय चेंडू. निर्धाव चेंडूने होईल इथे सांगता. यष्टीरक्षक देखील तेवढंच चांगलं कामकाज करतोय. सध्या यष्टीरक्षकाची भूमिका न्यू चॅलेंजर संघासाठी यष्टीरक्षक आहे संजीवन, जो आपली भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करतोय. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आहे 79 धावा. 4 गडी ते गमावलेत. स्ट्रायकिंग एंडला आहे हनीफ रुमानी. सुमित वागदरीच्या विरोधात इथे सामना करेल. 1 चेंडू त्याने बीट केलाय. या चेंडूला शॉर्टआर्म पूल केलाय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरमध्ये डीपला फिल्डर आहे. 1च रन इथे मिळेल. 1 रन टीमच्या खात्यात ऍड होईल आणि आता 1 रनने धावसंख्या पुढे पोहोचली आहे. 80 धावा. 4 गडी इथे गमावलेले असताना पहिल्या डावात बॅटिंग करतोय संघ रुद्र अकॅडमी चिपळूण. शेवटचं षटक, 6वं षटक. सुमित वागदरे गोलंदाजी मार्कवर आलाय आणि सध्या चांगली गोलंदाजी करतोय. एक अतिशय महत्त्वाची विकेट देखील त्यांनी मिळवली. जो विश्वास 6व्या षटकासाठी दाखवला गेला तो इथे त्याने सार्थ ठरवला असंच म्हणावं लागेल. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आहे कुंदन रोहिलकर. 3 चेंडूंचा सामना करत असताना 14 धावांवर तो आतापर्यंत बॅटिंग करतोय आणि आता सुमितच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेईल का. सुमितचा हा चेंडू ऑन साईडला बॉटम हँडचा वापर केलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. थोडंसं फंबल होईल, परंतु यावेळी 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आणि लगेचच जशी का संधी मिळाली थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाने केलं आणि तद्वार 2 धावा चित्त्याच्या चपळाईने ते पूर्ण देखील केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल टीमची. टोटल स्कोर कार्डवर तब्बल 82 धावा. एक विशाल लक्ष नक्कीच ठेवलं जाईल का, कारण अजूनही काही चेंडूंचा खेळ असेल इथे शिल्लक. 4 गडी आत्तापर्यंत गमावलेत, परंतु सुमित या षटकात मोठे फटके लगावण्याची संधी देत नाहीये. परंतु कुंदन इथे थांबणार नाहीये.
डान्सिंग डाऊन द विकेटने फटका चांगला आहे. क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा थोडंसं फंबल आणि यावेळी देखील चेंडू क्षेत्ररक्षकाने थोडासा उशिराने फेकी केली आहे. तद्वर मात्र धावा घेतल्यात. एकच धाव इथे घेतली आहे. यावेळी एका धावेवर समाधानी होत आहेत दोन्ही खेळाडू. एक चांगला स्ट्रोक इथे लगावला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने मारुतीने चेंडू अडवला. तोपर्यंत एकच रन टीमच्या खात्यात ॲड होईल आणि एक रन ॲड होईल बॅट्समन कुंदन रोहिलकरच्या खात्यात देखील. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 83 धावा, 4 गडी बाद. गोलंदाज सुमित शेवटचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला या चेंडूसाठी असेल हनीफ. हनीफसाठी हा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे काय केलं जाते, झेल इथे सोडलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. धावबादची आहे संधी, परंतु इथे कुठेतरी चूक केली जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. खराब फिल्डिंग मारुती वाघमारेच्या माध्यमातून थोडीशी खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. झेल इथे होऊ शकला असता, परंतु हा झेल इथे सोडल्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. फेकी देखील चांगली होती, परंतु गोलंदाज कुठेतरी कलेक्शन करताना चुकला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पहिल्या डावातील 6 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि या 6 षटकानंतर पहिल्या डावात बॅटिंग करत असताना रुद्र अकॅडमी चिपळूण संघाने न्यू चॅलेंजर्स साखरपाच्या विरोधात धावसंख्या उभारली आहे. 85 आणि 86 धावांचं असेल लक्ष्य. गोलंदाजांचं पृथक्करण आपण पाहणार आहोत, परंतु जाऊया फलंदाजांच्या दिशेने, जिथे प्रवीण विटमल 14 चेंडू 37 धावा. एक चांगली इनिंग त्याने पेश केली. अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संतोष विटमल गोल्डन डक, 1 चेंडू त्याने फेस केला. शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतला, परंतु त्यानंतर असद साबळे 2 चेंडू 6 धावा. 1 षटकार त्याने लगावला. अमेय पालकर 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने चेंडू त्याने फेस केले. 21 बॉल कसा फेस केले, 11 चेंडू फेस केलेत आणि त्याने 20 धावा इथे काढल्यात. कुंदन रोहिलकर चेंडू फेस केलेत 5 आणि 17 धावांचं योगदान. एक चांगली इनिंग त्याने फेस केली आणि हानिफ रुमानी 3 चेंडूंमध्ये 3 धावा. ही होती बॅटिंगची एकंदरीत संपूर्ण बॅटर्सची कामगिरी आपण पाहिली. तब्बल धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 85 आणि 86 धावांचं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला पंकज कांबळे 2 षटकं टाकत असताना धावा खर्च केल्या तब्बल 26. 1 गडी त्याने बाद केलाय. मारुती वाघमारे 1 षटक 19 धावा. एकही गडी त्याने बाद केलेला नाही आहे. विकेट त्याला मिळवली नाही, तर माफ करा 1 गडी मारुतीच्या देखील खात्यात आहे. त्याने देखील 1 गडी बाद केला आहे. सुमित वाघदरे 2 षटकं 12 धावा त्याने खर्च केल्या आहेत. 2 गडी त्याने बाद केले आहेत. सुमितचं कुठेतरी कौतुक करावं लागेल, कारण हा गोलंदाज सर्वाधिक चांगल्या पद्धतीने 2 षटकं पूर्ण करून अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याने केली आपल्या संघासाठी. आणि शेवटचं षटक जर आपण पाहिलं तर सुमित वाघदरेनेच हाताळलं होतं आणि तिथे मात्र त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचं देखील कौतुक करावं लागेल. सागर हातीसकर 1 षटक त्याने धावा खर्च केल्या तब्बल 27. म्हणजे हा गोलंदाज सर्वाधिक महागडा ठरला. एकंदरीत धावा झाल्या स्कोर कार्डवर 85 आणि आता 86 धावांचं लक्ष असेल 6 षटकांमध्ये. दुसऱ्या डावाला जसं का सुरुवात होईल, आमच्या समालोचन कक्षात होईल परिवर्तन. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय दुसऱ्या डावासाठी आमचे आदरणीय मार्गदर्शक गुरुवर्य समालोचक दीपक कांबळे सरना. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. आपल्या जादुई आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लेहरी 1973 साली नन्हा शिकारी या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण ते खऱ्या अर्थाने 1982 साली प्रसिद्धीस आले ते डिस्को डान्सर या चित्रपटामुळे. आणि तेव्हापासून त्यानंतर 2020 पर्यंत त्यांनी अनेक गाण्यांना संगीत दिलं. त्याचप्रमाणे चित्रपटात गाणी म्हणली आणि ती अत्यंत गाजली.
न्यू चैलेंजर साकरपा टीम के लिए टारगेट 86 रनों का है। और इस समय संजीवन और अनिल मैदान पर आ चुके बैटिंग करने के लिए। अनिल इस समय पारी का पहला ओवर जो कि पहली गेंद का सामना करने के लिए स्ट्राइकर वाले एंड पर है। और बॉलिंग मार्के पर इस समय संकेत जो कि रुद्र एकेडमी चिपळूण टीम की तरफ से पारी का पहला ओवर आरंभ करेंगे। साकरपा के इनिंग का प्रवीण विटमल की शानदार बैटिंग रही। 14 गेंदों पर उन्होंने कुल 37 रन बना लिए और निर्धारित 6 ओवर में पहले बैटिंग करते हुए रुद्र एकेडमी चिपळूण की टीम ने कुल 86 रन बना लिए हैं, 85 रन बनाए हैं और 86 रनों का टारगेट दिया है। स्ट्राइक पर बल्लेबाजी इस समय अनिल जो कि सामना करेंगे। दूसरी इनिंग इस समय आरंभ हो रही है। राइट ओवर द विकेट से संकेत गेंद करेंगे। जीतने के लिए 86 रनों का टारगेट है। और इस बीच पावर प्ले के पहले ओवर की शुरुआत, पहली गेंद और बाहर गेंद को खेल दिया है लगभग मिड लॉन्ग ऑन क्षेत्र में। वहाँ पर फील्डर गेंद को उठा रहे हैं, 1 रन मिला। ऑन साइड पर गेंद को खेलते हुए अनिल अपना खाता खोल चुके हैं और चैलेंजर साकरपा टीम का बढ़ता हुआ स्कोर 1 रन इस समय हो चुका है। अब सामना करेंगे संजीवन जो कि दाएं हाथ के बल्लेबाज। संकेत ओवर द विकेट से गेंद करेंगे। ओवर द विकेट से बार बढ़िया गेंद का अपील है, लेकिन इस अपील के ऊपर कोई ध्यान नहीं दिया अंपायर ने। बिल्कुल विकेटों के बीचों बीच आते हुए इस गेंद को ऑन साइड पर मारना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका। संजीवन पूरी तरीके से बीट हुए इस समय संकेत की गेंद पर। रन संख्या स्कोर रुका हुआ चैलेंजर साकरपा की टीम का 1 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 6 ओवर में एक बहुत बड़ा टारगेट जो कि इस समय कहा जा सकता है 85 रनों का है। किस तरीके से चेस कर पाएंगे, किस तरह से संभव हो पाएगा, लेकिन संकेत गेंद लेकर संजीवन के लिए ये गेंद और बार बढ़िया स्ट्रोक खेला है। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से आ रही है। 6 रनों के लिए एक शानदार छक्का जड़ाते हुए पावर प्ले का ओवर है। और इस समय संकेत की गेंद को बेहतरीन तरीके से निकाल दिया स्क्वायर लेग के ऊपर से। 6 रनों के लिए छक्के की मदद से बढ़ता हुआ स्कोर 7 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर। 7 रन स्कोर हो चुका है। 85 रन जो कि पहले बनाए थे बैटिंग करते हुए रुद्र एकेडमी चिपळूण की टीम ने। और यहाँ पर 86 रनों का 86 रनों का टारगेट दिया है और शुरुआत में 7 रन बने हैं 3 गेंदों के ऊपर। फिर से एक बार संकेत रुद्र एकेडमी टीम की ओर से पारी का पहला ओवर, जिसकी अगली गेंद लेकर एक बार फिर से संजीवन के लिए गेंद करेंगे। पहली मर्तबा पूरी तरीके से बीट हुए थे, लेकिन इस बीच अगली गेंद ओवर द विकेट से गेंद फिर से बार बढ़िया स्ट्रोक खेला है। बैक टू बैक दूसरा शानदार छक्का यहाँ पर जड़ाते हुए संजीवन के बैट से निकलता हुआ बैक टू बैक दूसरा छक्का। और इसी छक्के की मदद से रन संख्या 13 रन हो चुका है। 13 रन स्कोर हो चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर। पहले बैटिंग की यहाँ पर रुद्र एकेडमी की टीम ने और पहले बैटिंग करते हुए प्रवीण विटमल की शानदार पारी की बदौलत उनकी टीम ने कुल 85 रन बना लिए हैं। इस समय साकरपा टीम का स्कोर 13 रन। विश्वनाथ निंगायत और अक्षय कोलंबेकर जो कि इस मैच के अंपायर है, जो कि अंपायरिंग कर रहे हैं। हमारे साथी कमेंटेटर गोपी यादव, उसी तरह हमारे स्कोरर दर्शना पवार और यूट्यूब के हमारे कैमरामैन और ऑपरेटर इस बीच हमारे साथ जुड़े हुए हैं। उनका स्वागत। तमाम क्रिकेटर जो कि इस मैदान पर आ चुके हैं, सभी टीमों की तरफ से जो खेलने वाले खिलाड़ी, उनका स्वागत है। हमारी जो पब्लिक यूट्यूब के माध्यम से मैच को लाइव देख रहे हैं, उनका भी स्वागत है। और यहाँ आए हुए तमाम पब्लिक का एक बार फिर से स्वागत है। दूसरी गेंद के साथ संभवतः मैच को कंटिन्यू किया जाएगा, लेकिन पहले बैटिंग करते हुए रुद्र एकेडमी की टीम ने एक अच्छी हालांकि शुरुआत की थी और प्रवीण विटमल ने बढ़िया पारी खेली है। कल विशाल ने भी एक बढ़िया पारी खेली थी 44 रनों की हथकंबा टीम की तरफ से, लेकिन उससे पहले के यहाँ पर जबकि बेहतरीन तरीके से अर्धशतक देखने को मिला था गंभीर 11 टीम के बल्लेबाजों के द्वारा। लेकिन इस समय सामना करते हुए संजीवन दाएं हाथ के बल्लेबाज बैक टू बैक 2 छक्के जड़ा चुके हैं अपने पारी के दौरान। और इस बीच संकेत गेंद लेकर ओवर द विकेट से
ये गेंद इस बार गेंद को खेलना चाहते थे, बढ़िया गेंद डाली गई थी, बैट्समैन बीट होते हुए एक जबरदस्त वापसी करते हुए इस ओवर में संकेत एक अच्छी गेंद करते हुए बैट्समैन को खामोश रखा, उनके बैट को खामोश रखा और किसी तरह रनों की कोई बढ़ोतरी नहीं है। रन संख्या रुका हुआ, स्कोर 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। न्यू चैलेंजर्स साकरपा की टीम का उन्हें 85 रन बनाने हैं, लगभग 86 रनों का टारगेट है। और उसे भी संकेत इस समय गेंद करेंगे, संजीवन ने गेंद को हवा में उठाकर खेला, कैच वहां पर है और इसी के साथ पहला झटका लगा। फिर से ऑन साइड पर मारने का प्रयास कर रहे थे, लेकिन शॉर्ट लॉन्ग लेग के स्थान पर तैनात फील्डर ने एक काफी जबरदस्त कैच कर दिया है और इस प्रकार से पहला झटका लगा साकरपा की टीम के लिए। आउट होकर मैदान से वापस लौट रहे संजीवन, लेकिन 2 छक्के उन्होंने जड़ाए अपने पारी के दौरान और एक अच्छी पारी खेलने के बाद वापस लौट चुके हैं। 5 गेंदों में 12 रन बनाकर वो आउट हो चुके हैं। प्रसाद पवार आ रहे बैटिंग करने के लिए, नए बल्लेबाज। संजीवन आउट हो चुके हैं। अनिल इस समय क्रीज के ऊपर है और रुद्र एकेडमी चिपळूण के लिए शुरुआत में विकेट मिला है। पहले ओवर में संकेत की गेंद पर कैच दे बैठे बल्लेबाज संजीवन, जिन्होंने की कुल बैटिंग करते हुए 5 गेंदों के ऊपर 12 रन बनाए। ये 12 रन 2 छक्कों की मदद से उन्होंने बना लिए थे। इस समय प्रसाद पवार जो कि स्ट्राइक पर होंगे। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति पर रन संख्या 13 रन। हसन इस बार गेंदबाजी के ऊपर आ चुके हैं, जो कि दूर वाले एंड से भारतीय मंडल एंड की तरफ से हसन को बॉलिंग के ऊपर लगाया जा चुका है। नया ओवर प्रारंभ करेंगे हसन। स्कोर इस समय 1 ओवर की समाप्ति पर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रसाद पवार जो कि इस समय सामना करेंगे साकरपा टीम के नए बल्लेबाज प्रसाद पवार, जो कि सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। दूसरा पावर प्ले का ओवर है और 6 ओवर के मैच में 2 पावर प्ले है, 2 पावर प्ले का ओवर होगा। हसन पहली गेंद ओवर 2 विकेट से पटकती हुई इस बार गेंद को खेला जरूर, लेकिन दूरवर स्ट्रोक नहीं लगा सके। पॉइंट क्षेत्र में गेंद पहुंच रही है, वहां पर गेंद को फील्ड किया गया। 1 रन के साथ प्रसाद पवार अपना खाता खोल चुके हैं। रन संख्या बढ़ता हुआ स्कोर इस 1 रन की मदद से 14 रन 1 विकेट के नुकसान पर। जो चैलेंजर साकरपा की टीम का स्कोर हो चुका है। रुद्र एकेडमी चिपळूण और चैलेंजर साकरपा के बीच ये चलता हुआ मैच। 86 रनों का टारगेट है मैच को जीतने के लिए। अब अनिल सामना करेंगे दाएं हाथ के बैट्समैन हसन, गेंद देकर बाएं हाथ से ये गेंद और बाहर रिवर्स खेला है और बढ़िया शॉट, गेंद बाउंड्री के बाहर। शानदार खूबसूरत रिवर्स शॉट, गेंद सीधे जा रही है डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। और इसी 6 रनों के साथ रन संख्या बढ़ता हुआ स्कोर अब 20 रन हो चुका है। स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। एक बड़ा टारगेट है, एक बड़ा टोटल को चेस करनी है और इस समय 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर के खेल में रन संख्या स्कोर 20 रन हो चुका है। प्रवीण विटमल जिन्होंने एक अच्छी पारी खेली, इस समय शॉर्ट थर्ड मैन के ऊपर फील्डिंग कर रहे हैं और इसी बीच अगली गेंद देकर हसन बाएं हाथ से ये गेंद फिर से एक बार रिवर्स शॉट खेलने का प्रयास था, लेकिन इस बार बढ़िया गेंद करते हुए हसन और बीट करते हुए बैट्समैन अनिल के लिए। और अनिल इस समय 1 छक्के की मदद से बैटिंग कर रहे हैं। 5 गेंदों के ऊपर कुल यहाँ पर 12 रन बनाकर पहले आउट होने बैट्समैन थे संजीवन। और फिर से एक बार हसन दूसरे ओवर में अगली गेंद करेंगे दाएं हाथ के बैट्समैन अनिल के लिए। इस ओवर की गेंद होगी ये गेंद और बार उठाकर गेंद को खेला, गेंद हवा में मिडान के रीजन पर संभव था, ये कैच होने की संभावना है और आउट। इसी के साथ अनिल इस समय मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे और लगभग लॉन्ग ऑन क्षेत्र में उन्हें कैच कर दिया गया। दूसरा झटका लगा, दूसरा विकेट गिरता हुआ पारी में। दोनों ओपनर बैट्समैन संजीवन अनिल आउट होकर मैदान से वापस लौट रहे हैं। रन संख्या स्कोर इस समय कुल मिलाकर हो चुका है स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर। अनिल अभी अभी आउट हो चुके हैं। इससे पूर्व की संजीवन का विकेट गिरा, जिन्होंने कि कुल 5 गेंदों के ऊपर 12 रन बना लिए थे। अब 4 गेंदों का सामना करते हुए केवल मात्र 7 रन बना सके अनिल और उनकी जगह लेने के लिए शशिकांत गोरिवले आ चुके हैं बैटिंग करने के लिए नए बैट्समैन। और इस समय प्रसाद पवार सामना करते हुए कैलाशवासी प्रवीण भाटकर चषक ओम साई स्पोर्ट आयोजित जिला स्तरीय टूर्नामेंट। और इस बीच हसन गेंदबाजी करते हुए प्रसाद के लिए और बार प्रसाद ने बड़ा हवा में स्ट्रोक खेला है, संभवतः एक और कैच फील्डर गेंद के नीचे है और यह ड्रॉप कैच
और इसे के साथ ये जीवनदान मिला। एक कैच लेने के बाद दूसरा कैच नहीं कर सके फील्डर, और सुबीत थे वहां पर जो कि इससे पहले बहुत ही बढ़िया कैच किया था, पूर्वानुमान के साथ कैच कर चुके थे, लेकिन इस बार वो कैच ड्रॉप कर चुके हैं। प्रसाद 1 रन की मदद से अपने टीम के स्कोर को पहुंचा दिया है। चैलेंजर साकरपा की टीम का स्कोर 21 रन स्कोर 2 विकेट के नुकसान पर। हसन 1 विकेट से दूर रह गए, 1 विकेट उन्हें मिला है। हसन अगली गेंद लेकर ये गेंद और हल्के हाथों से बैकफुट पर चले थे, गेंद को खेलने के लिए शुकीले शशिकांत गोरीवली जगह नहीं बना सके, गेंद विकेट के पर के दस्तावेज और इसी के साथ पारी के दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। हसन का ये ओवर समाप्त हो चुका है। 2 ओवर के बाद 21 रन बना लिए हैं। यहाँ पर दूसरे नंबर पर बैटिंग करते हुए साकरपा की टीम का स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पर। रिजवान को बॉलिंग के ऊपर लगाया जा रहा है। रुद्र एकेडमी चिपलून साकरपा के बीच ये चलता हुआ मैच बेहद ज़बरदस्त मैच होने की संभावना बनाई जा चुकी है, और ऐसा लगता है कि शायद ये इन खिलाड़ियों के बीच एक बेहतरीन खेल देखने का मौका मिलेगा। 86 रनों का टारगेट है, स्कोर 21। अब भी कुल 65 रन बनाने हैं जीतने के लिए आने वाले 4 ओवर में। रिजवान इस समय बॉलिंग मार पर आ रहे हैं। स्ट्राइकर वाले इन पर प्रसाद पवार सामना करेंगे। शशिकांत गोरीवली से नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है। संजीवन ने कुल अपनी टीम के लिए 5 गेंदों पर 12 रन का योगदान दिया, वही 4 गेंदों के ऊपर 7 रन बनाए अनिल ने। 2 विकेट गिरे हैं। हसन 1 विकेट चटका चुके हैं और संकेत को 1 विकेट मिला है। अब गेंदबाजी में परिवर्तन किया जा चुका है। रिजवान सुरवे जो कि इस समय नए और प्रारंभ करेंगे। पारी का तीसरा ओवर लेकर कमेंट्री बॉक्स इंड यानी कि पैवेलियन इंड की ओर से प्रसाद अब सामना करने के लिए तैयार है। 24 गेंदें 65 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। इस समय थर्ड मैन है। पॉइंट कवर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट, स्क्वायर लेग, लॉन्ग लेग और शॉर्ट फाइड लेग के स्थान पर एक फील्डर तैनात है। ये इस समय फील्ड की जमावट फील्ड लगाई जा चुकी है। रिजवान सुरवे ओवर द विकेट से गेंद करेंगे प्रसाद के लिए। ये गेंद और बार गेंद को उठाने का चाहते कोशिश कर रहे थे, लेकिन इस बार बीट हुए गेंद विकेट कीपर के दस्ताद हो गए। गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका। प्रसाद पवार इस गेंद पर कोई रन नहीं बना सके। फिर से रिजवान सुरवे ओवर द विकेट से तीसरे ओवर में अगली बार गेंद करेंगे। 23 गेंदें 65 रनों की जरूरत है जीतने के लिए। ओवर द विकेट से रिजवान की गेंद फिर से उठाने का प्रयास, बढ़िया गेंदें कर रहे हैं। बैट्समैन को कोई मौका नहीं दे रहे हैं। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हो रहा है। नज़दीकी सहारे फील्डरों के सारे गेंद वापस दी जा रही है बॉलर रिजवान के हाथ में, जो कि इस समय शशिकांत गोरीवली प्रसाद पवार बैटिंग कर रहे हैं, लेकिन 2 गेंदों पर दोनों बार बीट कर दिया है प्रसाद पवार के लिए। फिर से बार रिजवान तीसरे ओवर में अगली बार गेंद करेंगे। राइट ओवर 2 विकेट से गेंद होगी प्रसाद के लिए। प्रसाद सामना करेंगे। इस बार ये गेंद संभवतः लेग स्टंप से बाहर थी, देखना है कि गेंद बैट से लगी थी अथवा नहीं, लेकिन गेंद फाइन लेग पर बहुत खूबसूरती के साथ गेंद फील्ड होती हुई, और इसी बीच अंपायर का वाइड का इशारा। अतिरिक्त रनों की मदद से 2 अतिरिक्त रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर अब हो चुका है 23, लॉस ऑफ 2 विकेट। ये है स्कोर चैलेंजर साकरपा की टीम का। अब शशिकांत गोरीवली जो कि रिजर्व के सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। दाएं हाथ के बल्लेबाज राइट ओवर 2 विकेट से रिजवान गेंद करेंगे। ये गेंद फिर से एक बार संभवतः लेग स्टंप की तरफ जाती हुई गेंद बाहर की ओर निकली, वाइड का इशारा। लगातार 2 गेंदें वाइड हो चुकी है और रन संख्या स्कोर बढ़ता हुआ 24 रन यहां पर हो चुका है। फाइटर चिपलून और हथकंबा वॉरियर्स टीम के कैप्टन प्लीज कमेंट्री बॉक्स में संपर्क करें। फाइटर चिपलून टीम कैप्टन प्लीज। तो इसी बीच रिजवान गेंद डालते हुए ओवर द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद और बार बढ़िया फील्ड आउट, इसी के साथ लेग बिफोर आउट हो रहे हैं बैट्समैन दाएं हाथ के बल्लेबाज, जो कि पूरी तरीके से बीट हुए इस गेंद के ऊपर और आउट होकर मैदान से वापस लौट रहे हैं, जो कि गोरीवली आउट होकर मैदान से बाहर आ रहे हैं दाएं हाथ के बैट्समैन। 3 विकेट इस समय गिर चुके हैं। शशिकांत गोरीवली आउट हो चुके हैं। उनकी जगह लेने के लिए अब मैदान पर आ रहे हैं मितेश गांधी, जो कि इस समय नए बल्लेबाज। टारगेट 86 रन का है और तीसरे ओवर में अब तक 3 विकेट यहां पर चटकाते हुए रुद्र एकेडमी चिपलून टीम। इस समय फाइटर चिपलून कैप्टन प्लीज संपर्क करें कमेंट्री बॉक्स में।
फाइटर चिपळूण टीम के कैप्टन हब्बार से गार्ड लेते हुए 11 फाइटर चिपळूण टीम कैप्टन प्लीज मितेश गांधी जो कि सामना कर रहे हैं। प्रसाद पवार नॉन स्ट्राइकर बैट्समैन। रिजवान गेंद देकर तीसरे ओवर में मितेश को गेंद, और इस बार पहले देखा कि वो स्ट्रोक खेलना चाहते थे, अचानक देखा कि गेंद ऑफ स्टंप से थोड़ी बाहर है तो किसी अतिरिक्त अनुमान के साथ थे, लेकिन ऐसा नहीं हो सका, कोई रन नहीं बनता हुआ, रुका हुआ स्कोर अब 24 रन हो चुका है तीसरे ओवर के खेल में। फिर से बार रिजवान ओवर द विकेट से मितेश के लिए गेंद डालेंगे, ये गेंद और मितेश ने हल्के हाथों से सलमान के साथ खेला, रनआउट का मौका हो सकता है, लेकिन तब तक की गेंद फील्ड हो रही है सीढ़ी मैदान के क्षेत्र में आकर विकेट कीपर गेंद को उठा रहे हैं। मौका मिला 1 रन लेने का मितेश गांधी के लिए, और इसी 1 रन की मदद से न्यू चैलेंजर्स साकरपा टीम का स्कोर 25 रन हो चुका है 3 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 86 रन बनाने 6 ओवर में। रिजवान पारी का तीसरा ओवर कर रहे हैं, प्रसाद इस समय सामना करेंगे। प्रसाद को गेंद, बढ़िया स्ट्रोक खेला है, स्क्वायर लेग मिड विकेट के बीच में से गेंद बॉर्डर लाइन के बाहर, 6 रनों के लिए शानदार छक्का जड़ाते हुए इस छक्के की मदद से इस समय स्कोर हो चुका है 31 रन स्कोर हो चुका है। 31 रन स्कोर 3 विकेट के नुकसान पर, 31 रन स्कोर हो चुका है और 3 विकेट के नुकसान पर। ओवर की समाप्ति इसी के साथ पारी के तीसरे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और जीतने के लिए जो टारगेट है वो 86 रनों का है। पहले बैटिंग करते हुए 85 रन बनाए थे। प्रवीण विटमल की बहुत ही शानदार पारी रही थी और इस समय स्कोर 31 रन यानी कि 55 रनों की अब भी आवश्यकता है जीतने के लिए। 18 गेंदे 55 रनों की जरूरत। इलेवन फाइटर चिपळूण कैप्टन प्लीज। हसन गेंदबाजी के ऊपर आ चुके हैं। हसन ने दूसरे हरीफ जो कि इस बीच गेंदबाजी के ऊपर है। हसन जो कि इस समय लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर तैनात है फील्डर। हरीफ पारी का चौथा ओवर आरंभ करेंगे। 18 गेंदे 55 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए। नया ओवर प्रारंभ करते हुए ये गेंद और बैकफुट पर जाकर गेंद को स्ट्रोक की जगह बनाना चाहते थे, लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हो सका। शुरुआत में एक अच्छी गेंद कर चुके हैं मितेश गांधी, अब सामना करने के लिए तैयार है प्रसाद जो कि 7 नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है। हनीफ की गेंद रिवर्स खेलना चाहते थे, लेकिन इस बार गेंद को विकेट कीपर दोबारा गेंद को साफ सफाई के सारे गैदर कर चुके हैं। हल्का सा वो थ्रो होता हुआ हसन उस गेंद के ऊपर है, लेकिन जब तक कि हसन गेंद को उठा रहे अंपायर का वाइड का इशारा इसी बीच आता हुआ। अब भी कुल 53 रनों की यानी कि जरूरत है जीतने के लिए। स्कोर बढ़ता हुआ इसी के साथ 33 रन स्कोर 3 विकेट के नुकसान पर। मितेश गांधी प्रसाद पवार जो कि इस बीच मैदान पर बैटिंग कर रहे हैं साकरपा टीम के, और फिर से एक बार हरीफ रुद्रा एकेडमी चिपळूण टीम की तरफ से पारी का चौथा ओवर आरंभ कर चुके हैं। अच्छी गेंदें इस समय शुरुआत में कर चुके थे, लेकिन एक अतिरिक्त गेंद कर चुके हैं। ओवर द विकेट से गेंद करेंगे प्रसाद के रास्ते के बाहर, खूबसूरती के साथ बढ़िया फील्डिंग वहां पर। प्रवीण विटमल बड़े बढ़िया बैटिंग कर चुके हैं, लेकिन फील्डिंग में जबरदस्त फील्ड का प्रदर्शन करते हुए 1 रन को बचा नहीं सके, लेकिन इस 1 रन की मदद से 34 रन संख्या स्कोर इस समय हो चुका है 3 विकेट के नुकसान पर। 52 रन अब भी बनाने होंगे मैच को जीतने के लिए। पारी का इस समय चौथा ओवर। हनीफ गेंदबाजी कर रहे हैं। प्रवीण विटमल लगभग स्वीपर कवर के क्षेत्र में खड़े हुए, बिल्कुल पॉइंट क्षेत्र में खड़े हुए हैं, और इसी बीच अगली गेंद इस ओवर में ये गेंद और रिवर्स शॉट खेलना चाहते थे, काफी झंझाफेज गेंद थी, ऑफ स्टंप से थोड़ी बाहर थी। इस बीच बैट्समैन मितेश पूरी तरह से बीट हुए गांधी। मितेश गांधी बैटिंग कर रहे हैं और प्रसाद इस समय नॉन स्ट्राइकर बल्लेबाज। हनीफ ओवर द विकेट से गेंद डालते हुए दाएं हाथ की गेंदबाज। ये गेंद बाहर गेंद को गेला बॉलर की दिशा में, किसी तरह रन के लिए कोई मौका नहीं था। अपने फॉलो थ्रू से थोड़ा सा नीचे जाते हुए गेंद को उठाया, सील पॉइंट क्षेत्र में आते हुए गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला। फिर से एक बार अगली गेंद करेंगे। पारी का चौथा ओवर फिर से एक बार ओवर द विकेट से गेंद करते हुए हनीफ इस समय मितेश के लिए, और बार मितेश ने जरूर अपने स्ट्रोक की जगह बनाई थी, लेकिन वहां पर जब तक फील्ड ओवर हुई है गेंद 1 रन, और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर यानी कि हो चुका है कुल 35 रन और 3 विकेट। 11 फाइटर चिपळूण कैप्टन ताबड़तोब संपर्क साधायचा है। 11 फाइटर चिपळूण टीम प्लीज कमेंट्री बॉक्स में पहुंचे।
कैप्टन प्लीज। तो इसी बीच गेंद करते हुए ओवर द विकेट से ये गेंद और बाहर हल्के हाथों से गेंद फॉरवर्ड शॉट के साथ से गेंद जा रही है, वहां पर जब तक ये गेंद फीड होती हुई ऑन साइड पर 1 रन, और इसी 1 रन के मदद से बर्ताबाज को 36 रन हो चुका है। 36 रन स्कोर, इसी के साथ पारी के यहाँ पर ओवर की समाप्ति हो रही चौथे। आने वाली 2 ओवर में 50 रनों की जरूरत है। तो रिक्वायर्ड रन रेट इस समय 2 ओवर में अगर कहा जा सकता है तो बिल्कुल 25-25 का आ चुका है। हर ओवर में 25-25 रन बनाने होंगे। 12 गेंदे 50 रनों की जरूरत। रिजवान बॉलिंग मार्ग पर अपने कोटे का दूसरा ओवर कर रहे रिजवान जुर्वे, जिन्होंने कि 1 ओवर में 10 रन दिए थे और इस समय तैयार है गेंद करने के लिए। ओवर द विकेट से गेंद करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज प्रसाद के लिए। 12 गेंदे 50 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। ओवर द विकेट से रिजवान, उनकी ये गेंद और फार लेग स्टंप के बाहर निकलती हुई ये गेंद, इसी बीच खराब गेंद थी, वाइड का इशारा हुआ अंपायर का। 1 अतिरिक्त रन, 49 रनों की जरूरत है। 12 गेंदे बाकी है, अब भी 2 ओवर का खेल बचा हुआ, यानी कि 12 गेंदे 49 रनों की जरूरत है। फिर से प्रसाद के लिए गेंद डालते हुए रिजवान शुरू हुए राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे। उनके ये गेंद फिर से एक बार संभवतः लेग स्टंप को छोड़ रही है गेंद, फिर से वाइड का इशारा हो रहा है अंपायरों का। 1 और अतिरिक्त रन, अब 48 रन बनाने 48 रनों की जरूरत है। 12 गेंदे बाकी है। फिर से एक बार तैयार है गेंद करने के लिए दाएं हाथ के बल्लेबाज रिजवान। रिजवान ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं दाएं हाथ के बैट्समैन के लिए, जो कि प्रसाद सामना करते हुए ये गेंद और बढ़िया गेंद पूरी तरह से बीट हुए, कोई रन नहीं। फिर से एक बार गेंद करते हुए रिजवान ओवर द विकेट से गेंद करेंगे ये गेंद और बार फिर से बार बीट होते हुए काफी खतरनाक रन पूरा कर रहे हैं। और इस बीच इस 1 रन की मदद से 11 फायटर संघाचे कर्णधार ताबडतोब आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे। 11 फायटर चिपळूण संघाचे जे कोणी खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी ताबडतोब या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, रिपोर्टिंग करायचं आहे या ठिकाणी। चिपळूण संघ ताबडतोब या। तो इसी बीच रिजवान गेंदबाजी करते हुए ओवर द विकेट से मितेश गांधी के लिए ये गेंद होगी और ये बार बढ़िया गेंद थी, बिल्कुल विकेटों के बीच में थे, पूरी तरीके से बीट होते बल्लेबाज। हल्की सी जरूर निकली चिपळूण के खिलाड़ियों के द्वारा, लेकिन किसी तरह एम्पायर सहमत नहीं हो सके हैं और इस समय रुका हुआ स्कोर अभी भी कुल मिलाकर अब 39 पर हो चुका है। फिर से एक बार गेंद करेंगे रिजवान, दाएं हाथ के गेंदबाज राइट ओवर द विकेट से मितेश गांधी के लिए गेंद डालेंगे। ये गेंद फिर से लेग स्टंप के बाहर गेंद जाते हुए एक और अतिरिक्त रनों की बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ इसी 1 रन की मदद से 40 रन स्कोर हो चुका है। 40 रन और 3 विकेट, ये है इस समय साकरपा की टीम का स्कोर। लेकिन फिर से एक बार अगली गेंद डालते हुए रिजवान सुरवे राइट ओवर द विकेट से गेंद मितेश गांधी के लिए। मितेश गांधी सामना करेंगे। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर टिप्पा खाने के बाद और बाहर निकली विकेट कीपर के दस्तारों में। फाइटर 11 चिपळूण टीम कृपया संपर्क करें। 11 फाइटर चिपळूण टीम प्लीज कमेंट्री बॉक्स में आकर अपने संपर्क करें। और इसी बीच गेंद डालते हुए रिजवान ओवर द विकेट से मितेश के लिए बार पिच गेंद आई थी लॉन्ग ऑन की दिशा में, गेंद को खेला जरूर वाइड मिड विकेट की तरफ गेंद पहुंच रही है। 1 रन मिला, सिंगल्स की कोई चिंता नहीं है रुद्र एकेडमी चिपळूण की टीम के लिए। रनों की सख्त जरूरत है अब साकरपा की टीम के लिए, बड़े स्ट्रोक की जरूरत है। अब प्रसाद सामना करने के लिए तैयार है। 41 रन स्कोर हो चुका, 86 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। और रिजवान ये गेंद और प्रसाद ने इस बार अपना स्ट्रोक की जगह बनाई, मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद को निकाल दिया। 6 रनों के लिए गेंद आ रही है और इसी छक्के की मदद से स्कोर 47 रन हो चुका है। 47 रन जबकि स्कोर हो चुका है। इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। 5वें ओवर की समाप्ति, 5 ओवर समाप्त हो चुके हैं। 86 रनों का टारगेट है, स्कोर हो चुका है 47। अभी कुल 39 रन बनाने हैं 1 ओवर में मैच को जीतने के लिए। 6 गेंदे 39 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। साकरपा की टीम बैकफुट पर नजर आ रही है। रुद्र एकेडमी चिपळूण की टीम के बल्लेबाजों ने शानदार बैटिंग का प्रदर्शन किया। प्रवीण विटवल में बढ़िया पारी खेली, जबरदस्त इनिंग 37 रनों की उन्होंने पारी खेली। अब बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं फाइनल ओवर लेकर इस मैच का
कुंदन के हाथ में गेंद दी जा चुकी है। 6 गेंदें 39 रन बनाने हैं जीतने के लिए। कुंदन अब ओवर द विकेट से गेंद करेंगे। मितेश गांधी अब सामना कर रहे हैं साकरपा टीम के बल्लेबाज। केवल 3 विकेट गिरने के बावजूद भी कोई बहुत बड़ा प्रयास देखने को नहीं मिल सका है साकरपा टीम के बैट्समैनों के द्वारा, जिसकी उन्हें आवश्यकता थी बड़े बड़े ऊंचे लंबे स्ट्रोक खेलने की। केवल मात्र 3 विकेट गिरे हैं। कुंदन फाइनल ओवर आरंभ कर रहे हैं। मारुति मंदिर की तरफ से पहली गेंद राइट ओवर द विकेट से मितेश के शॉट ऑफ लेंगे, घुमाकर गेंद को निकाल दिया है। गेंद गई मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद आ रही है। वहां पर फील्डर काफी दूर से आ रहे हैं, स्पेयर लेग से आकर गेंद को उठाते हुए 2 रन का इजाफा। अब जीतने के लिए 5 गेंदें और 37 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। 5 गेंदों में 37 रन एक असंभव सी चुनौती बनती जा रही है चैलेंजर साकरपा की टीम के लिए। फिर से एक बार कुंदन राइट ओवर द विकेट से गेंद डालते हुए मितेश गांधी के लिए फिर से शॉट ऑफ लाइन गेंद थी। फिर से एक बार मिड विकेट की तरफ बहुत खूबसूरती के साथ गेंद फील हो रही है। किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं है। 4 गेंदें बाकी है इस मैच की। अब भी 37 रन यानी कि 37 रन बनाने हैं, जो काफी मुश्किल टारगेट बन चुका है साकरपा की टीम के लिए। अब ऐसा लगता है कि औपचारिकता बची हुई इस मैच की। इस बीच कुंदन की ये गेंद और एक बढ़िया स्ट्रोक खेल दिया है और गेंद आ रही सीधे डीप पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला। हल्का सा स्क्वायर कट देखने को मिला है और इस समय केवल मात्र 1 रन 36 रनों की जरूरत है। 3 गेंदें अभी बाकी है। कुंदन गेंदबाजी कर रहे। रुद्र एकेडमी यहां पर की टीम जीतते हुए आसानी के साथ इस मैच को कोई बहुत बड़ा प्रहारी स्ट्रोक देखने को नहीं मिल सके हैं साकरपा टीम की तरफ से। ये गेंद इसको खेला है रिवर्स शॉट के सारे गेंद सीधे बाउंड्री लाइन की तरफ आ रही है। 4 रनों खेली है। एंड में अच्छे स्ट्रोक लगा रहे जिसकी जरूरत थी इस समय तीसरे चौथे ओवर में, लेकिन एंड में इस समय बैटिंग हो रही है। 4 गेंदें फेंकी जा चुकी है। यहां पर केवल गेंद करने की औपचारिकता है। फाइटर 11 चिपलून और हथकंबा वॉरियर्स के बीच टॉस की तैयारी हो रही है। दोनों कैप्टन प्ले टॉस करने के लिए इस बार गेंद को खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। फील्डर वहां पर गेंद को उठा रहे हैं और इस बीच सिंगल्स मिला है, लेकिन यह मैच रुद्र एकेडमी चिपलून की टीम जीत चुकी है। अब केवल 1 गेंद करने की औपचारिकता बची है। ओवर द विकेट से कुंदन की ये गेंद, उस गेंद को ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद बाउंड्री लाइन की तरफ ट्रेवल कर रही है, लेकिन वहां पर गेंद फील हो रही है। मैच समाप्त होता हुआ इस मैच को जीत लिया है रुद्र एकेडमी चिपलून की टीम ने। और अब देखना है कि मैन ऑफ द मैच के लिए तो इस समय पहला मैच आज के दिन का समाप्त होता हुआ। पहले बैटिंग करते हुए बढ़िया पारी खेली गई। यहाँ पर 85 रन बनाए गए रुद्र एकेडमी चिपलून टीम की तरफ से। 85-86 रनों का टारगेट साकरपा की टीम केवल 3 विकेट के नुकसान पर इस मैच में केवल 55 रन बना सकी है और ये मैच यहाँ पर जीता है रुद्र एकेडमी चिपलून की टीम ने। इलेवन फाइटर चिपलून और हथकंबा वॉरियर्स इन दोनों टीमों के बीच अगला मैच यहाँ पर आरंभ किया जाएगा।